कॉर्डिला क्रूजचा एक्सपिरियन्स खरंच एवढा चांगला आहे की फक्त इंस्टाग्रामवरच चांगला दिसतंय? सो जसं तुम्हाला माहिती आहे, मी आणि माझा नवरा काही दिवसांपूर्वी गेलो होतो कॉर्डिला क्रूजवरती, म्हणजेच क्रूज वेकेशन्सवरती. तर त्या क्रूज वेकेशन्सच्या व्हिडिओजवरती मला बऱ्याच जणांचे DMs आले आहेत आणि इवन कमेंट्समध्ये पण आलेलं आहे अबाउट डिटेल्स, आयटिनरी, काय पॅकेज होता, कसं होतं, काय होतं, व्हॉट इज द एक्सपिरियन्स. तर सगळं काही मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहे. सो जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसं मी या व्हिडिओमध्ये सगळं काही कॅप्चर करणार आहे अबाउट पॅकेजेस, फूड, एक्सपेन्स, व्हॉट नॉट टू मिस, व्हॉट टू अवॉइड, आणि सगळ्या काही गोष्टी मी प्रॉपर स्क्रिप्ट बनवून घेतलेली आहे त्यासाठी, आणि मी तुम्हाला सगळे डिटेल्स प्रॉपरली देणार आहे. तर ठीक आहे. सो सुरुवात पहिलं, जसं मी तुम्हाला सांगितलेलं हे खरंच लक्झरी आहे की जस्ट एक इन्स्टा ट्रेंड आहे. सो जसं तुम्ही बघितलेलं असेल ते खूप जास्त पॉप्युलर झालं आहे, खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. तेच ट्रेंड बघून मी गेले होते, पण त्याचा एक्सपिरियन्स खरंच वर्थ इट होता, तो मी तुम्हाला शेअर करते. सो सर्वात पहिला आपण स्टार्ट करूया विथ पॅकेजेस. सो पॅकेजेसमध्ये काय काय असेल, कुठून असेल, कसं असेल हे मी तुम्हाला सांगते. सो पॅकेजेस जे बेसिकली असतात, किती डेजसाठी तुम्ही आयटिनरी प्लॅन करताय किंवा किती कोणत्या कोणत्या प्लेसेस तुम्ही कव्हर अप करताय त्या गोष्टीसाठी. सो कॉर्डिला क्रूजचे टोटल 6 पॅकेजेस तुम्हाला बघायला मिळतील करंट वेमध्ये. लाईक मुंबई टू मुंबई म्हणजे बेसिकली त्यांचा एक वीकेंड प्लॅन आहे, जो तुम्ही कलिग्स, ऑफिस कलिग्सचा जाऊ शकता किंवा नॉर्मल फ्रेंड्स लोक जाऊ शकता. फक्त क्रूज वेकेशन्स तुम्हाला एन्जॉय करायची, क्रूज एक्सपिरियन्स करायची आहे त्यासाठी. सो ती तुम्हाला सॅटर्डेला घेऊन जाणार संध्याकाळी. सीमध्येच तुम्ही एक दिवस पूर्ण स्पेंड करणार आणि मंडे मॉर्निंगला तुम्ही रिटर्न येणार. ठीक आहे. सो नेक्स्ट पॅकेज येतो मुंबई टू गोवा. ओके. नंतर येतो मुंबई गोवा लक्षद्वीप मुंबई. ठीक आहे. तसंच गोवा लक्षद्वीप मुंबई, आणि मुंबई टू कोची टू लक्षद्वीप, लक्षद्वीप टू मुंबई, आणि लास्ट कोची टू लक्षद्वीप, लक्षद्वीप टू मुंबई. ठीक आहे. हे सगळे पॅकेजेस मी या साईडला तुम्हाला देते, म्हणजे तुम्हाला समजेल बेसिकली काय, कुठून, किती पॅकेजेस आहेत. ठीक आहे. तो ह्या पॅकेजेसनुसार आम्ही पॅकेज घेतला होता मुंबई, गोवा, लक्षद्वीप आणि मुंबई अगेन. सो त्यामध्ये पण आमचे होते 5 nights 5 days, आणि लाईक आम्ही मंडेला गेलेलो आणि आम्ही सॅटर्डेला रिटर्न आलेलो. ओके. सो पॅकेजेसमध्ये खूप ऑप्शन आहे, डिपेंड्स ऑन युअर बजेट की तुम्हाला कसं प्लॅन करायचं आहे, काय तुमची प्रायोरिटीज आहेत, तुम्हाला जायचं आहे नाही जायचं आहे त्यावरती. ऑर एल्स तुम्ही डायरेक्ट जर गोवा कोची तुम्हाला नसेल एक्सपिरियन्स करायचं तर तुम्ही मुंबई लक्षद्वीप अगेन मुंबई एवढा पॅकेज पण घेऊ शकता. दॅट इज ऑल्सो वर्थ इट आहे. ठीक आहे. सो नंतर येऊया आपण रूम्सवरती. सो रूम्स बेसिकली म्हणजे तिथे कॅबिन्स म्हणजे रूम्स, डेक्स म्हणजे फ्लोर्स. ठीक आहे. सो तिथे टोटल 796 कॅबिन्स होते आणि 11 डेक्स होते. सो प्रॉपर लक्झरी वाईब देते तिथे. आणि रूम्सचे काय काय ऑप्शन्स असतात हेही मी तुम्हाला सांगेन. सो मी इथे डिटेल्समध्ये देते की त्या ऑप्शन्समध्ये किती काय काय आहे. सो बेसिकली ना तिथे प्रॉपर तुम्हाला बघायला गेलं तर इंटिरियर स्टँडर्ड, ओशन व्ह्यू, मिनी स्वीट, चेअरमॅन स्वीट, असे खूप सगळे ऑप्शन आहेत. जर तुम्ही माझा प्रिव्हियस वाला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजेल की ओशन व्ह्यू मध्ये काय कॅप्चर होतं. सो जे चेअरमॅन स्वीट किंवा स्वीट आहे ज्यांना पर्सनल बाल्कनी पण दिलेली आहे, सो त्यामध्ये तो व्ह्यू तुम्हाला कॅप्चर होणार. बिकॉज आम्ही जिथून ते शूट केलेलं होतं, माझा फेवरेट स्पॉट, जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि त्याच्यावरच ते चेअरमॅन स्वीट्स होते, बाल्कनी होते त्यांचे स्पेसिफिक, सो त्यांना तो व्ह्यू दिसायचा. ठीक आहे. आणि ओशन व्ह्यू मध्ये पण सेम
तुम्हाला एक विंडो होती चांगली, त्यातून तुम्हाला ओशन व्ह्यू दिसेल. एक ऑब्स्ट्रॅक्ट ओशन व्ह्यू आहे, म्हणजे बेसिकली ते प्रॉपर दिसणार नाही तुम्हाला, कारण की तिथे बोट्स लागलेले असतात छोटे छोटे, ज्यांनी तुम्ही लक्षद्वीपला वगैरे ट्रॅव्हल करणार, तर ते तुम्हाला नंतर समजेल. सो आमचा होता इंटिरियर स्टँडर्ड रूम. सो मी ओशन व्ह्यू नव्हता घेतला, बिकॉज मी जसं तुम्हाला माहिती असेल, मी हे बर्थडे प्लॅनसाठी गेलो होतो, तर मी प्रॉपर प्लॅनिंग सोबत गेली होती आणि मला माहिती होतं की पूर्ण दिवस आपण आपल्या रूम मध्ये नसणार आहे. सो त्या ओशन व्ह्यूचा काहीच एवढा यूज येत नाही. हा, तुम्हाला एकदम अर्ली मॉर्निंग तुम्हाला वाटतंय की तुम्हाला व्ह्यू हवाच आहे, तर तुम्ही नक्की बुक करा, एक्सपिरियन्स चांगला आहे. बट ऑरल्स गरज नाहीये. सो मी घेतलेला इंटिरियर स्टँडर्ड, जस्ट बिकॉज अर्ली मॉर्निंग उठायचं, रेडी वगैरे व्हायचं आणि ब्रेकफास्ट साठी निघून जायचं. सो बाहेरच पूर्ण दिवस जातो. एवढे ऍक्टिव्हिटीज असतात जे मी तुम्हाला पुढे सांगेन. सो एवढे ऍक्टिव्हिटीज असतात की तुम्हाला अजिबात वेळ नाही मिळत की तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाल. ठीक आहे, ठीक आहे. आपण सो टोटली डिपेंड आहे की तुम्हाला कोणता रूम बुक करायचा आहे, कसं करायचंय, काय करायचंय. स्टील मी ऑनेस्ट रिव्ह्यू देईन की तुम्ही इंटिरियर स्टँडर्ड सोबत जाऊ शकता, बिकॉज ओशन व्ह्यू घेणार तुम्ही. ओशन व्ह्यू साठी तुमची पर्सनल जो लाईक समजा पर पर्सन माझं एक बजेट आहे आणि मला ओशन व्ह्यू हवाय, सडनली तुमची 50,000 एक्स्ट्रा होणार ओशन व्ह्यू साठी स्पेशली. सो मला असं वाटतं की बेटरच आहे, पूर्ण दिवस ऍक्टिव्हिटी करतोय, तिथे सगळीकडून व्ह्यू दिसतोय. सो तुम्ही इंटिरियर स्टँडर्ड सोबत जा. ठीक आहे, नेक्स्ट येऊया फूड वरती. सो इथे कोणतेही हिडन चार्जेस नाही आहेत कॉर्डेला क्रूजचे. ठीक आहे, बिकॉज त्यांच्याकडे तुम्हाला फूड मध्ये काय काय दिलं जातं, क्रूजवरच्या फूड लाईक क्रूजवर फूड काय काय असतं हे मी सगळं तुम्हाला सांगते. सो सर्वात पहिलं ब्रेकफास्ट मध्ये पण खूप ऑप्शन्स असतात. नंतर येतं लंच नंतर येतं हाय टी नंतर येतं डिनर नंतर येतात मिडनाईट सँडविचेस. सो असं कुठलाही वेळ नाहीये जिथे तुम्हाला वाटेल की मला भूक लागली आणि मला खायला काय नाहीये, ते कंटिन्यू चालू असतं काय ना काय. सो तुम्ही फ्रीली हवं तेवढं अनलिमिटेड खाऊ शकता, काही ऑप्शन नाहीये. आणि इन केस तुमचा कोणताही टायमिंग मिस झालाय की तुम्हाला नाही ऑप्शन भेटलं की जा का, जसं आपण इथे झोमॅटो स्विगी करतो तसं तिथे पण आहे स्विफ्ट करून, तर तिथूनही तुम्ही बुक करू शकता पिझ्झा बर्गर वगैरे सगळं तिथून. बट दॅट इज पेड. जे तुम्ही स्वतःहून तुम्हाला मिडनाईट क्रेविंग्स होत आहेत, तुम्हाला भूक लागली आहे आणि तुम्ही कुठला तरी टायमिंग मिस केलाय आणि नंतर तुम्हाला भूक लागली आहे त्यासाठी, सो तो एक ऑप्शन आहे. सेम लाईक झोमॅटो स्विगी, तुम्ही ऑर्डर करायचं, 30 मिनिट्स मध्ये तुमची डिलिव्हरी येणार. अबाउट ड्रिंक्स टोटली फ्री आहे, जसं की वोडका, रम, विस्की आणि बाकी पण इतर काही असतात, ते सगळं आम्ही नव्हतं ड्रिंक केलेलं, आम्ही दोघंही ड्रिंक करत नाही त्यासाठी. बट तुमच्यासाठी टोटली फ्री असेल ते तुमच्या पॅकेज मध्ये. डाएट तर तुम्हाला विसरूनच जावं लागेल तिकडे. ठीक आहे, नंतर येऊया आपण एक्सपेन्स बद्दल बोलूया. सो एक्सपेन्स मध्ये मी तुम्हाला सांगते कसं आणि काय कॅप्चर होतं. सो एक्सपेन्स मध्ये सर्वात पहिलं पर पर्सन पर डे 10,000 पकडून जावंच लागेल तुम्हाला, कारण की मी आणि माझ्या मिस्टरचं, आमचं दोघांचं जे केलं होतं, माझं आणि माझ्या नवऱ्याचं, आमचं टोटल बुकिंग गेलेलं 1.5 लाख वर. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये आम्ही इंटिरियर जसं सांगितलं मी, रूमचे ऍक्च्युली कॅबिन्सचेच तुमची प्राइसिंग असते, जशी तुम्ही कॅबिन सिलेक्ट कराल ना त्यानुसारच प्राइसिंग असते आणि त्या प्राइसिंग नुसार तुम्ही बुकिंग करता. ठीक आहे, सो ते एक असतं. हिडन चार्जेस कोणतेही नाहीये. इफ गोवा घेतलं किंवा कोची घेतलं तर तिथे तुम्हाला ऑप्शन्स भेटतात. एक तर तुम्ही त्यांचे पॅकेजेस घ्या, त्यांचे पॅकेजेस जर तुम्ही नाही घेतले तर तुम्ही स्वतःहून सुद्धा म्हणजे जाऊ शकता, एक्सप्लोअर करू शकता. आम्ही स्वतःहून एक्सप्लोअर करायला गेलो होतो, आमच्यासोबत अजून एक कपल होतं, सो आम्ही त्यांच्यासोबत एक्सप्लोअर करायला गेलो होतो आणि सो एक्सपिरियन्स चांगला होता. इव्हन तुम्ही त्यांच्यासोबत जाल तर मी तुम्हाला एक सांगते. सो अशा टाईप मध्ये टॅम्पलेट असतं त्यांचं. सो याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की चर्च आहे, लाईक चर्चेस ऑफ गोवा बेसिकली बेसिक पॅकेज आहे. त्यांनी आम्हाला एक दिलेला कोलवा बीचचं, जे आम्ही स्वतःहून एक्सप्लोअर ऑलरेडी केलं.
जे मीन्स त्यांच्या थ्रू आम्ही नव्हतं गेलेलो म्हणून, एक मंगेशी टेम्पल आहे. सो यामधून गोवा मला असं वाटतं खूप बेसिक आहे, आपल्या इकडचंच आहे, आपण स्वतःहून एक्सप्लोर करू शकतो, त्यांचे पॅकेजेस घ्यायची गरज नाहीये. बिकॉज हे पॅकेजेस आहेत अराउंड 3000 to 5000च्या मध्ये. ठीक आहे, त्यासाठी सो डिपेंड्स तुम्ही खर्च का करा, तुम्ही स्वतःहून फिरू शकता. अराउंड 1000 to 2000 मध्ये बाहेर जा, टॅक्सी वगैरे भेटेल, तुम्हाला इझिली एक्सप्लोर करायला मिळेल. ठीक आहे. आणि इवन अबाउट लक्षद्वीप मध्ये पण काही पॅकेजेस असतात, ते तुम्हाला कंपल्सरी असतात घेणं, कारण की ते एक कंट्रोल्ड एरिया आहे, जिथे तुम्हाला परमिट लागतं जायला सुद्धा, मीन्स उतरायला सुद्धा तुम्हाला तिथे परमिट लागतं. सो बेसिकली त्यांचे जे पॅकेजेस आहेत ना, ते 2100 पासून स्टार्ट होतात आणि एंड अराउंड 20,000 पर्यंत जातात. लाईक स्कुबा डायव्हिंग वगैरे एकदम हायवाला आहे ना, तिथे तुम्हाला जास्त पॅकेजेस आहेत. पण ह्याच्यामधून तुम्ही कोणताही पॅकेज एक छोटा मोठा घेऊ शकता, जे तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल. सो आम्ही LAK202 असं वाला पॅकेज घेतला होता. सो त्यांचे ऑप्शन्स असतात, त्याचं नाव असतं प्लॅन्सचं. सो त्यांचं ते पण असं टाईपमध्ये दिलेलं असतं. सो आम्ही LAK2 घेतला होता. मॅन्डेटरी मीन्स त्याच्यामध्ये होतं, सगळीकडे लिहिलेलं आहे मॅन्डेटरी लँड परमिट, त्यासाठी तुम्हाला हे घ्यावं लागतं. आणि मग आम्ही पिकअप लाईक तिथे ना प्रॉपर पोर्ट नाहीये लक्षद्वीपला, मधीच क्रूज थांबवली जाते आणि तुम्हाला छोट्या छोट्या बोट्स मधून लक्षद्वीपला जावं लागतं. ठीक आहे. सो ते शिप्सने आपण जाणार आणि त्याच्यामध्ये आम्हाला 4 ऑप्शन्स होते, स्नॉर्कलिंग, कयाकिंग, बनाना राईड आणि ग्लास बॉटम राईड. ठीक आहे. सो ग्लास बॉटम राईड अवॉइड करा, कारण की खूप कंटाळा येतो, कारण की खूप टाइम लागतो आणि एवढा काही जास्त व्ह्यू पण दिसत नाही. आणि बनाना राईड तर आपण युजली अलिबाग साईडला, मालवण तारकर्ली साईडला आपण जातोच, म्हणून तिथे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. स्नॉर्कलिंग नक्की तुम्ही ट्राय करा, आम्ही केलेलं खूप भारी होतं. मीन्स रिअल टाइम एक्सपिरियन्स काय असतो, काय तुम्ही मिस नाही केला पाहिजे, तर स्नॉर्कलिंग तुम्ही मिस नाही केला पाहिजे, किंवा स्कुबा डायव्हिंग तुम्ही मिस नाही केला पाहिजे. दॅट इज वर्थ इट, टोटली वर्थ इट आहे खूप. ठीक आहे. आणि आम्ही कयाकिंग पण केलेलं, कयाकिंग पण खूप छान आहे, बिकॉज आहे ना तिथे कंटिन्यू लाटा येत नाहीत, मग एकदम इझिली तुम्ही त्याच्यात आरामात बसून राहा, तुमची बोट कुठेतरी तुम्हाला घेऊन जाते, मग परत तुम्ही थोडं पुढे या. सो एक्सपिरियन्स खूप वर्थ इट आहे आणि त्याचा व्ह्यू मुळे ते खूप जास्त सुंदर दिसतं. ठीक आहे. सो आता येऊया आपण एंटरटेनमेंट पार्ट वरती. सो जसं तुम्हाला वाटत असेल 5 days 5 night कॉर्डिला क्रूज वरती कंटाळा येत नाही का? नाही, अजिबात कंटाळा येणार नाही. कंटाळा का नाही येणार ते मी आता तुम्हाला सांगते. तिथे एंटरटेनमेंटचा खूप जास्त पार्ट आहे. लाईक तुम्हाला असे ना डेलीचे पेपर्स येणार, ते मी इथे दाखवलेत, आणले तुम्हाला दाखवण्यासाठी. सो बेसिकली पर डे नुसार तुम्हाला एक पेपर येणार, त्या पेपरमध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीज लिहिले जाणार, की काय काय ऍक्टिव्हिटीज आज होणार आहे, कुठे होणार आहे, काय टायमिंग्स आहे, सगळं काही. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये खूप काही असे आहेत जे तुम्हाला अजिबात तुम्ही मिस नाही केले पाहिजे, ते मी तुम्हाला सांगेन. बट तुम्हाला एक बेसिक ऍडवाइस देते मी, की डोंट मिस एनी शो. खूप भारी भारी असतात, वर्कशॉप असतात, डान्स रिलेटेड, ओरिगॅमी असतात, म्युझिशियन सोबतचा एक पार्ट असतो, ऍक्टिंगचे वर्कशॉप्स असतात, आणि लाईव्ह शो, मॅजिक शो असतात, लाईव्ह मूवी शोज असतात. सो हे सगळं एक्सपिरियन्स करायला कंटिन्यू तुम्हाला मिळेल. डीजे नाईट असते रात्रीची. सो ह्या सगळ्या गोष्टी मीन्स या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचा टाइम कधी निघून जातो तुम्हाला हेही समजणार. सो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुमचा टाइम कधी निघून जाईल तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. सो जसं आणि अजून एक मेन इम्पॉर्टंट पॉइंट तिकडे येतो, की तुम्हाला तिथे वायफाय नाही आहे. लाईक म्हणजे तुम्हाला नेट नाहीये, इंटरनेट नाहीये अजिबात तुमच्या फोनला. आणि जर तुम्हाला वायफाय हवा असेल त्यांचा, सो त्यांचे चार्जेस आहेत जे खूप कॉस्टली आहेत. लाईक मी बघितलेलं तिथे 4000चे काहीतरी 2.5 GB असं काहीतरी आहे, जे मी घेतलं पण नव्हतं. माझं आणि माझ्या नवऱ्याने, आम्ही दोघांनीही ते घेतलं नव्हतं. बिकॉज तुम्ही ऑलरेडी त्या क्रूज वेकेशनला ह्यासाठी हो बोलता, कारण की तुम्हाला एक रिलॅक्सिंग मूड हवा असतो त्यासाठी, कारण की ते खूप रिलॅक्सिंग आहे. तुम्हाला कुठेही तुम्ही फिरा, तुम्हाला हवं तिथे जा, हवं तेव्हा या, काहीही रिस्ट्रिक्शन्स नाहीये, कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणारं नाहीये. सो त्या बेसिसवरती म्हणून मला नाही असं वाटत की वायफाय घेण्याची गरज पडते, बिकॉज इथून तुम्ही मुंबईवरून निघाल, जसं आम्ही
घेतलेलं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. आम्ही मुंबईवरून गेलो. सो मुंबईमध्ये आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता आमची शिप निघालेली. सो तोपर्यंत आम्हाला रेंज होती. त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही सी मध्ये होतो, सो तिथे रेंज नव्हती. थर्ड डे जसं अर्ली मॉर्निंग आम्ही गोव्याला पोहोचलो, आम्हाला रेंज आली, कारण की गोवाला प्रॉपर रेंज आहे. सो गोव्याला जसं पोहोचलो तसं आम्हाला दोघांनाही रेंज आली. पूर्ण दिवस ती रेंज होती. त्यानंतर आम्ही निघालो लक्षद्वीपला जायला. सो लक्षद्वीपला फक्त वीला आहे, लाईक एअरटेल आणि वडाफोन ह्या दोन कार्ड्सला खूप रेंज आहे. BSNL ला रेंज आहे, जिओला अजिबात नाहीये. ओके, म्हणून फक्त माझ्या फोनला रेंज आली होती. आणि म्हणून मला असं वाटतं वायफाय घेण्याची गरज नाहीये, एवढा कॉस्टिंग करायची गरज नाहीये. ठीक आहे. सो नंतर येऊया आपण व्हॉट नॉट टू मिस, की कोणती गोष्ट जी आपण मिस नाही केली पाहिजे. जसं मी पहिला सांगितलेलं स्नॉर्कलिंग नका मिस करू, किंवा स्कुबा डायव्हिंग एक तरी एक्सपिरियन्स घ्या, तुम्हाला खूप आवडेल आणि टोटली वर्थ इट आहे, म्हणून सांगते एक्सपिरियन्ससाठी. सो त्यासाठी मी सांगते. आणि आता तुम्हाला सांगते मी कोणते कोणते शोज तुम्ही मिस नाही केले पाहिजे, अजिबात झोपू नका. ठीक आहे. तर इंडियन सिनेमॅटिक शो, एक इंडियन बॉलिवूड डान्स टाईप शो आहे. सो अजिबात नको मिस करू. भले भले शो एक लाईव्ह 2 तासाची मूवी आहे, ज्याच्यात डान्स आहे, एंटरटेनमेंट आहे, इमोशनल पार्ट आहे. सो हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळेल तुम्हाला, अजिबात मिस नका करू. आणि एक रोमॅन्स बॉलिवूड करून आहे, लाईक त्याच्यामध्ये पण ऑलमोस्ट रोमॅन्टिक सीन्स, लाईक कपल दाखवलंय, त्यांची स्टोरी एक सॉन्ग थ्रू दाखवली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तेजस मॅजिशियनचा शो असतो, अजिबात नको मिस करू. खूप छान शो आहे. आम्ही लिटरली एक मीन्स त्याचे 2 शो होते, एक अनपेड होता आणि एक पेड होता. आम्ही पेड वाल्यामध्ये पण गेलो होतो. ठीक आहे. हा, तिथे काही असे शोज पण आहेत जे पेड आहेत. सो त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते की तुमचे ना फर्स्ट स्टार्टिंगला तुम्हाला असे कार्ड्स दिले जातील. ठीक आहे. त्या कार्ड्स मध्ये तुम्हाला कॅश टाकावी लागते. हे काइंड ऑफ तुमचं डेबिट कार्ड आहे तिथे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसे टाकावे लागतात. हे पैसे टाकायचे आणि मग तिथे तुम्हाला इंटरनेट वगैरे काही नसतं, त्याच्यामुळे मग तुम्ही ह्यातून पे करायचं. म्हणजे ते बॉक्स ऑफिस करून आहे, किती पण तुम्ही त्यामध्ये अमाऊंट फिल करा. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही 50,000 पे केले याच्यात आणि तुम्ही सगळे ऍक्टिव्हिटीज केले, जसं मी सांगितलं स्कुबा डायव्हिंग वगैरे पेड आहे, तिथे तुम्हाला पे करावंच लागेल. आणि अपार्ट फ्रॉम दॅट की तिथे काही शोज असतात, जसं की तेजसचा एक मॅजिशियनचा शो होता, परत एक ब्रिज टूर असतो, तो एक पेड शो आहे, आणि एक बलेस्क्यू करून एक डान्स शो आहे. असे सगळे जे शोज आहेत ते पेड आहेत काही. सो ते ह्यामधून तुम्हाला बुक करायचे आहेत. ठीक आहे. आणि जे काही पैसे लाईक 50,000 जसं मी तुम्हाला सांगितलं, 50,000 तर तुम्ही टाकले आणि तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटीज वगैरे सगळे केले आणि एंडिंगमध्ये तुमचे 10,000 पेंडिंग आहेत. सो जेव्हा तुमचा लास्ट डे असेल ना, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही जाऊन ते सेटलमेंट करून घ्या, म्हणजे ते जास्त बेटर पडेल. बिकॉज नेक्स्ट डे निघायची एवढी घाई असते आणि त्यांच्याकडे एवढी लाईन असते ना. सो आम्ही आदल्या दिवशीच रात्री सगळं सेटलमेंट केलं होतं. ठीक आहे. सो हा एक पार्ट आहे. व्हॉट टू अवॉइड, कॅश काम नाही आहे तिथे, म्हणून कार्ड तुमचा खूप सांभाळून ठेवायचा. ही तुमची रूम की पण आहे, परत तुम्हाला लागणार तिथे सगळ्या गोष्टी ह्यातूनच आहे. आणि ही तुम्ही अजिबात सोडून पण जायचं नाहीये रूम मध्ये, कारण की इफ तुम्ही रूम मध्ये हे सोडून गेलात तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करून दुसरी की बनवून घ्यावी लागेल. त्यासाठी एक्स्ट्रा स्पेंड करायची गरज नाहीये रूम्स वरती, जसं मी तुम्हाला सजेस्ट केलेलं. ठीक आहे. आणि जात असाल तर प्रॉपर प्लॅनिंग, जसं मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी गोष्टी कव्हर अप केलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही बघू शकता. आणि कोणताच दिवसाचा सनसेट मिस नका करू, नॉट टू अवॉइड, त्यामध्ये ते पण येतं.
आणि हा, अजून एक महत्वाची गोष्ट, मी हेअर ड्रायर घेऊन गेलेली आणि माझा हेअर ड्रायर काढून घेतलेला, बिकॉज तिथे हेअर ड्रायर अलाउड नाही. लाईक बेसिकली कोणती गरम होणारी जी गोष्ट आहे ती तिथे अलाउड नाहीये. ठीक आहे, मग ते लोक काढून घेतात आणि मग त्याच्यावर स्टिकर वगैरे लावून तुम्हाला एक कुपन देतात, लाईक एक रिसिप्ट टाईप देतात, आणि जेव्हा तुम्ही रिटर्न येणार तेव्हा तुम्हाला ती रिसिप्ट देऊन तुमची वस्तू परत घ्यायची आहे. सो मी सजेस्ट करेन की घेऊनच नका जाऊ. बाकी फुल पैसा वसूल ट्रिप आहे. अजिबात तुम्हाला बोर होणार नाही, कोणत्याच गोष्टीचं असं वाटणार नाही की आम्ही का आलो या गोष्टीसाठी. मीन्स परत जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स कराल नक्कीच. जर तुम्ही फॅमिलीला पण घेऊन जाल तर खूप चांगलं आहे. बिकॉज आहे ना, आम्ही बघितलं ना तिथे खूप जास्त ओल्ड एजेड माणसं पण आलेली होती, फुल ग्रुप सोबत आलेली होती आणि खूप जास्त एन्जॉय करत होती ते लोक. मीन्स मला खरंच त्यांना बघून असं वाटत होतं की खरंच आपण पण या एकदम एजेड एज मध्ये गेल्यानंतर किंवा आपल्या पॅरेंट्सला सुद्धा घेऊन जायला पाहिजे एकदा तरी. आय वुड लव्ह टू की मी माझ्या मम्मी पप्पांना किंवा सासू सासऱ्यांना पण एकदा तरी त्या ट्रिपवर पाठवू आणि खूप जास्त एन्जॉयमेंट त्यांच्यासाठी का असेल. लाईक आपण त्यांना कुठल्या ट्रिपसाठी पाठवलं तर त्यांना कंटिन्यू धावपळ करून कुठली गोष्ट करणं पॉसिबल नसतं. पण जर तिथे मीन्स शिपमध्ये तुम्हाला असं आहे ना की सगळीकडे तेच लोक करतायत, तुम्हाला फक्त त्यांच्या सोबत जायचंय. सो तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग असायची गरज नाहीये, प्रॉपर आयटिनरी माहिती असायची गरज नाहीये. जसा प्लॅन चालला जसं चालू द्या आणि तुम्ही हवं तसं एन्जॉय करू शकता. इफ तुमचे बेबीज लहान आहेत तर तुम्ही बेबीजला घेऊन जाऊ शकता, बिकॉज आय गेस मॅरिड कपलला 8 इयर्सच्या खाली जे आहेत त्यांच्या बेबीजला फ्री आहे. आणि वर स्विमिंग पूल आहे, जकुझी आहे आणि इव्हन फ्रेंड जे चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ऍक्टिव्हिटीज आहेत. सो ते ते लोक एक्सपिरियन्स करू शकतात. लाईक चिल्ड्रन्स जकुझी, लाईक स्विमिंग पूल पार्टी वगैरे असते आणि प्लस गेम्स असतात त्यांचे आणि त्यांचे पण डीजे नाईट असतात. सो या सगळ्या गोष्टी पण ते लोक एक्सपिरियन्स करू शकतात. त्यांच्यासाठी गेमिंग झोन पण आहे, जसं माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं तुम्हाला, गेम झोन पण आहे तिथे. नक्की एक्सपिरियन्स करा. अजिबात अजिबात तुम्हाला रिग्रेट नाही होणार की मी का आली या ट्रिपवरती. आय वुड लव्ह टू गो अगेन. जसं आहे ना, आपल्याकडे ही कंटिन्यू 365 डेज वर्किंग असते आणि जी आपल्याकडे रेनी सीझन जेव्हा असतो तेव्हा ती आउट ऑफ साईडला असते, लाईक सिंगापूर, मालदीव्स, मलेशिया अशा साईडला असते ती क्रूज. आणि इव्हन तिकडचा जो स्टाफ होता तो खूप जास्त चांगला होता. बिकॉज आहे ना, एकही माणूस असा नव्हता की तो रूड वागला किंवा काय, असं अजिबात नव्हतं. सगळे खूप जास्त लव्हिंग होते आणि खूप सॉफ्ट स्पोकन होते. बेसिकली खूप समजून घ्यायचे आणि नीट सांगायचे की कुठे काय आहे, कसं आहे. ठीक आहे. आणि इव्हन बुकिंगसाठी तुम्हाला कसं बुकिंग करायचं हे मी तुम्हाला सांगते. लाईक मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन की तुम्ही त्या लिंकवरती बघाल की तुम्हाला खूप सगळे पॅकेजेस दिसतील आणि ते पॅकेजेस सोबत वेबसाईटवरून बुक नको करू. बेसिकली तिथे फक्त पॅकेजेस तुम्ही स्क्रोल करा किंवा डेट्स तुम्हाला तिथे मेन्शन असतात, तर कोणत्या दिवशी तुम्हाला जायचं हे डेट्स तिथे तुम्ही बघा. आणि ते डेट्स बघितल्यानंतर तिथे ना कॉल अस किंवा तुम्हाला ना तुमचा नंबर सबमिट करायला येईल आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. सो ते जेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील ना, कॉन्टॅक्ट पर्सन कोणी असेल, बट मी ज्याच्या थ्रू गेलेली, तिचं नाव होतं तान्या. खूप छान गाईड केलेलं मला आणि मला सगळ्या गोष्टी प्रॉपरली तिने समजावून सांगितल्या होत्या. सो तुम्ही पण डायरेक्ट तुम्हाला कोणाचाही कॉल आला तर तुम्ही सांगू शकता की कॅन आय टॉक टू तान्या. सो तेही तुम्हाला पॉसिबल होईल तिच्याशी बोलायला. ती तुम्हाला प्रॉपरली सगळं गाईड करेल आणि कोरडेला क्रूजचं सगळं काही एकदम वर्थ इट होतं आणि खूप एन्जॉयमेंट होती, खूप मजा आली. नक्की ट्राय करा. चाललात कुठे? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.